तर नशीब काय असतं हे माझ्या एका मित्रानं आज एका छोट्याशा स्टोरीने सांगितलं होतं. तर बघा, तो आणि त्याची गर्लफ्रेंड दोघेजण मिळून अक्कलकोटला जाणार होते. दोघांचा प्लॅन ठरला होता की तिनं निघणार कोल्हापूरवरून आणि हा निघणार पुण्यावरून. दोघेजण एका ठिकाणी भेटणार मिरजला आणि मिरजवरून ते निघून जाणार पुढं अक्कलकोटला. असा त्यांचा प्लॅन ठरला होता. मग बरोबर टायमाला ह्याची गर्लफ्रेंड निघाली क- कोल्हापूरवरून तिने बसली आणि असा प्रवासातल्या दरम्यान त्यांचं बोलणं चालू होतं की मी पोहोचेन या टायमाला, पोहोचेन या टायमाला, असं सांगत होते ते एकमेकांना. मग हा निघाला होता पुण्यावरून. पुण्यावरून निघण्या आणि त्यानं टाईम बघितला होता की मिरजपर्यंत जाण्यासाठी मला किती वेळ लागेल. आता मिरज म्हणजे डायरेक्टली मिरजला नाही पोहोचत माणूस, तर त्याला पहिल्यांदा सांगलीला पोहोचावं लागतं. सांगलीला पोहोचल्यानंतर 10 किलोमीटरचं काहीतरी अंतर आहे असं सांगितलं त्यानं मला. 10 किलोमीटर आपल्याला प्रवास करावा लागतो, तेव्हा आपण मिरज जंक्शनला पोहोचतो, असं काहीतरी सांगितलं मला त्यानं. मग असं त्यानं पहिल्यांदा प्रवास बघितला की किती वेळ लागेल मला, बरोबर मी पोहोचेल का नाही. एक्झॅक्टली मिरज स्टेशनला त्याची गर्लफ्रेंड पोहोचणार होती 4 वाजता. म्हणजे ती गाडी पोहोचणार होती 4 वाजता जी कोल्हापूरवरून निघाली. आणि हा देखील त्याच टायमाला पोहोचणार होता. थोडंसं 5-10 मिनिट मागे पुढे होणार होतं, बट तो पोहोचणार होता 4 वाजेपर्यंत. मग हा ड्रायव्हरला म्हणू लागला की काका किती वाजेपर्यंत पोहोचेल, बरोबर आपण पोहोचाल का नाही मिरजला, तिथून पुढच्या प्रवासासाठी मला काय करावं लागेल, म्हणजे सांगली नंतरच्या प्रवासासाठी मला काय करावं लागेल हे ते विचारत होता तो. मग ते म्हणले की थोडंसं अवघड आहे तुला भेटणं किंवा तुझं त्या ठिकाणापर्यंत पोहोचणं थोडंसं अवघड आहे, तर तुला कोणाला तरी फोन करावा लागेल. मग यानं काय केला, एका मित्राला त्याचा फोन केला की मला घ्यायला ये, मी तुला सांगलीत भेटेन, मला मिरजला घेऊन जा, सोड. मग ते दोघेजण पोहोचले. बरोबर बरोबर टायमाला पोहोचले आणि त्यानं डायरेक्टली बसमधून उतरून त्याच्या गाडीवर उडी टाकली आणि ते 10च मिनिटामध्ये 10 किलोमीटरचा प्रवास त्यांनी संपवला आणि ते मिरज जंक्शन स्टेशनला बाहेर थांबले, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या बाहेर थांबले. मग मित्राला बाय न करता तो तसाच मध्ये गेला आणि टी-सीला विचारलं की जी अक्कलकोटला निघालेली बस आहे, सॉरी अक्कलकोटला निघालेली जी रेल्वे आहे ती कोणत्या ठिकाणी थांबलेली आहे, की की गेली किंवा असं काही विचारलं लागलं. मग तो म्हणला की टी-सी म्हणला की पलीकडल्या प्लॅटफॉर्मवर तुला दिसेल ती गाडी निघालेलीच आहे, जा लवकर, वरच्या साईडने तुम्हाला जावं लागेल. समोर ती गाडी निघालेली दिसत होती त्याला की जायलेली आहे. बट त्याने धापा टाकत असेल किंवा कसा असेल तो पळत गेला, तो उड्डाणपूल क्रॉस केला आणि पलीकडल्या साईडला थांबला आणि मागून 4थ्या डब्यामध्ये तो बसला. म्हणजे बघा, इतका वेळ त्यानं मध्ये किती गोष्टी घडल्या की त्याला टेन्शन येत होतं, सगळ्या गोष्टी होत होत्या. बट तो एक्झॅक्ट टायमाला, म्हणजे जरी मागं पुढं 10 सेकंद जरी झाले असते तरी त्या गाडीनं वेग पकडला असता आणि ती निघून गेली असती. बट मागून 4थ्या डब्यामध्ये तो बसू शकला आणि बरोबर त्याला ती गाडी भेटली मिरजवरून. नाहीतर त्यांचा तो प्लॅन कॅन्सल झाला असता. त्यानं म्हणला की ती ट्रिप माझ्या जीवनातली सगळ्यात सुंदर ट्रिप होती, ओके, अक्कलकोटची. तर ती ट्रिप त्याची सक्सेसफुल झाली नसती जर ती एक त्याचं नशीब बरोबर जर राहिलं नसतं आणि 10 सेकंद किंवा 15 सेकंद त्याला लेट झाला असता आणि ती गाडी जर निघून गेली असती तर. कारण त्याची गर्लफ्रेंड पुढच्या स्टेशनला उतरणार होती. 80 किलोमीटर लांब त्याच्यानंतरचं स्टेशन होतं, ते देखील त्याला जावं लागणार होतं. पण त्यांची ती गाडी मिस झाली असती आणि ती एक छोटीशी मस्त ट्रिप त्याची कॅन्सल झाली असती. हेच त्यानं सांगितलं मला की त्यानंतर मी नशिबाला मानायला चालू केलं आणि जे बी होतं ते नशिबावरच लिहिलेलं असतं. हे सगळ्या गोष्टी त्यानं सांगितलं मला.